जयडे, तुला काही वेगळं सांगायला पाहिजे का? ठेव बरं तो मोबाईल बाजूला आणि चल जेवायला. अगं सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायचं म्हणजे नुसतं बसायचं नाही, मनाने एकत्र पाहिजे का नको? दिसभर आपण आपल्या कामात असतो, किमान रातच्या जेवणाला तरी एकत्र बसत जाऊ. समाधान्या, आपल्या घरात 3 माणसं आणि 6 माणसांच्या 7 कसं एकत्र जेवायचं? नाही जीजे, आता नियमच करू. रातच्या जेवणाला सगळ्यांनी एकत्रच बसायचं. अगं त्या निमित्तानं कुणाचं काय चाललंय, कुणाला काय पाहिजे नको ती बोलता येतं का नाही? हे बाकी बेस बोललास बघ. आता रोज रात्री सगळ्यांनी एकत्र जेवायचं. काय रे पोरानो? वय जीजी, असंच करत जाऊ. फक्त एक लक्षात ठेव, औषधासाठी तुला वेळेवर जेवावं लागतं. अरे होय रे पोरा, पण तू हायस तर आपण एकत्र जेऊया की सगळी. समाधान्या, अरे आता समजा स्वयंपाक शीतलनं केलाय बघ. होय शीतल, भाजी चांगली झाली बरं का? आवडली मला. अजून देऊ का? ताटाला दिलं संपू दे. नाही थोडीशी वाढच. आम्ही इतकी वर्ष झालं करतोय तेव्हा नाही कधी आवडली वाटतं भाजी. पुष्पे, अगं तू केलेल्या मटणाचं कौतुक केलं नाही मी कधी. करता की, पण 17 वेळा विचारल्या. स्वतःहून कौतुक करायला आमचं कुठलं एवढं भाग्य? अगं पुष्पे, पुरगीच्या हाताला चवच एवढी आहे, त्यात न आवडण्यासारखं काहीच नाही. होय, चव तर असणारच की. तुमच्या लाडक्या नातवाची बायको आहे म्हणल्यावर ती जी करल ती तुम्हाला चांगलंच लागणार. आता पण लय बी डोक्यावर चढवून घेऊ नका, नाही उद्या गोड गोड बोलून तुमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटणं म्हणजे झालं. पुष्पे, याच्यासाठी एकत्र जेवायला बसायचं असं म्हणलं नव्हतं मी. कशाला पाहिजे का धुसफूस? मी काही वाद घालत नाही, नुसतं सांगती. पुष्पा, कसं आहे ना, कोण डोसक्यावर मिरं वाटतं, कोण जीवातून स्वयंपाक करतं ते बाईच्या जातीला लगेच कळतं. अगं तिच्या हाताला चव आहे, ती पुरगी उगा स्वयंपाक करता करत नाही. तर आपल्या माणसाने पोटभर जेवावं, 2 घास जास्त खावं, त्याची भूक भागावी म्हणून मनापासनं आणि प्रेमानं करते. आणि तुला सांगते, जे मनात असतं ना तेच आपोआप जेवणात उतरतं. ठाव करून घे जरा. बरी आमच्याच मनात खोट दिसते तुम्हाला. जयडे, अगं जेव की. तू जेवली नाही म्हणून इथं कुणाला काही फरक पडणार नाही. जेव. शीतले, भाजी वाढकी. हा, नाही नको, येते मी. समाधान्या, मी काय म्हणते, अरे जेडीचं जे काय आहे ते एकदा समजा मिटवून टाकूया की. म्हणजे कायद्यानं आता वेगळं वेगळं करूया की आपण. होय मामा, तसं केलं तर आपण क्लिअर राहू आणि कशात कायदेशीर अडकणार बी नाही आपण. तुम्ही दोघं बी म्हणताय ती बरोबर आहे. म्हणजे कायद्यानं जे काही होईल ते झाल्यानंतर आपण आपल्या पोरीच्या बाबतीत निर्णय घ्यायला मोकळं झालो. तसं बी लग्नाला काही महिना झाला नव्हता, त्यामुळे ते लगीन काही गृहीत धरणार नाही. हा, हे तर करूनच घ्या. पण हे बघ पुष्पे, जेडीच्या सासरी 80,000 रुपये आणि दागिने दिलेत का नाही ते पण परत घेऊन या. पैसे आणि दागिने?
काय करायचे ते पैसे आणि दागिने काय करायचं म्हणजे? आता घातलेत ना त्यांच्या मड्यावर, मग कशाला पाहिजे? कसले दागिने? अगं असं काय करते जेडी? तुझ्या आत्याचं दागिनं आणि समाधानानं आजच्या लग्नासाठी काढलेले 80,000 रुपये तुझ्या सासरी नेऊन देऊन आल्यात, आणि ती मी तुझ्यासाठी. पण कशाला त्या गोष्टी काढताय आता? एवढी सोन्यासारखी पोर माझी सरळ गेली आणि सरळ आली, त्यातच नशीब म्हणायचं. पोरगी माझी व्यवस्थित घरी आली, त्याचं काय नाही तुम्हाला. तुम्हाला नुसतं त्या पैशाचं आणि दागिन्याचंच पडलंय. अर्थाचा अनर्थ कसा करावा हे तुझ्याकडे शिकाव बघ. आता फोडा माझ्यावरच खापर सगळं. पुष्पे, अगं पैशाचं राहू दे, पण दागिने तायडीचे आहेत, ते तिच्या सुनाला नको का मिळायला? यांचं आपण कायदेशीररित्या सगळं वेगळं करणार आहे की नाही? मग दागिने पण आपण आपल्या ताब्यात घेऊ. तुम्हाला आधीच सांगते, अजिबात इथनं पुढे त्यांचा विषय काढायचा नाही. मला तर अजिबात त्यांचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही बघा. पोरगी पत्रात घ्या म्हणून बोलायला गेलो तर एका शब्दानं नीट बोलले नाहीत. आणि आता कशाला त्यांच्या पुढे हात पसरायला जायचे? आणि हिला जर पाहिजेच असतील ना दागिने, तर मी माझे दागिने देते, पण त्या घरात पदर पसरायला मी जाणार नाही. अहो नाही नाही, मला काय दागिने नको. आणि मामींचं तिथं परत जाऊन अपमान व्हावा असं मला बी नाही वाटत. नाही मिळालं तरी चालतील दागिने. अहो आपल्यासाठी जैडी परत आली हेच लय झालं. अरे पण मामा, आता यावर चर्चा नको. बरं ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, जेडीचा प्रश्न आपण कायद्यानं मार्गी लावू, हा? आणि परत ह्याच्यावर चर्चा नकोय. जेवा बरं. हा, माझ्या नवऱ्याची काही चुकी नसताना त्यांना जर कोण काय बोललं ना, तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबात झाल्या. भाऊजींना काय कळत नाही म्हण. काय झालं? काय नाही.